श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होती मेकअपची ऑर्डर. मग काय सकाळी सगळं आवरून आम्ही निघालो लोकेशनवरती. आणि लग्न भाऊकीतलंच असल्यामुळे मी काही कपडे अशी वेअर केले होते, कारण मला जे कम्फर्टेबल असतात तेच कपडे मी ऑर्डरला घालून जाते. आणि एंट्रीला मस्त अशी गणपती बाप्पांची मूर्ती होती. मग काय त्यांचं दर्शन घेऊन आतमध्ये एंटर झालो, पण हॉलमध्ये तर कोणीच नव्हतं. मग काय आमची जिथे जाईल तिथे सेल्फी चालू होतात. पूर्ण हॉल रिकामा होता, पण डेकोरेशन खूपच छान झालं होतं. तेवढ्यात आली नवरा मंडळी कडची वरात. मग काय आम्ही गेलो बघण्यासाठी. नवऱ्याची एंट्री तर मस्तच घोड्यावरून आणि मस्त DJ वगैरे लावून आली होती. तेवढ्यात झाल्या आमच्या नवरीची एंट्री. पण नवऱ्याची पाहुणी आणि नवरीची पाहुणी ही सगळी एकच होती म्हणजे काय, गावाकडं जास्त करून साटलोटं हा प्रकार केला जातो. त्यातलाच प्रकार होता. मामाच्या मुलीसोबत लग्न किंवा आत्याच्या मुलीसोबत लग्न करून दिलं जातं. इथे पण तसंच होतं, मामाच्या मुलासोबत लग्न होतं. मग काय नवरीचे फोटोशूट वगैरे करून झाले आणि गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू झाला. आणि भावकीतलं लग्न असल्यामुळे काही रीतिरिवाज आपल्याला सुद्धा करावे लागतात. हळदीचा पण मस्त असा लुक केला होता, पण व्हिडिओ शूट करण्यासाठीच कोण नव्हतं. मग असा फटाफट झटाझट 20 मिनिटात मी नवरीचा हा मेकअप लुक तयार करून घेतला आणि मीही छान तयार झाले. पण साडी घातल्यानंतर माझी तब्येत खूपच दिसते, म्हणून मी जास्त साडीला इग्नोर करते. खूप दिवसानंतर सगळे भेटले होते, त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारून घेतल्या आणि आम्ही गेलो सगळे जेवण्यासाठी. खूपच भूक लागली होती, कारण दिवसभर धावपळ असली की खूपच भूक लागते. आणि मेकअप आर्टिस्टवाल्यांना तर माहीत आहे कसं असतं. आणि इथे नवरीही खूप बोर झाली होती, कारण त्यांची हालत तर आपल्यापेक्षा बेकार असते. आणि आमच्या यांचं काय चाललं होतं काय माहीत. मी तर खूपच बोर झाले होते, कारण मी सकाळी 7 वाजता गेले होते आणि घरी यायला 7 वाजले होते. अवतार बघताय सकाळी कसा होता आणि आत्ता कसा होता. भेटू.